त्यांच्याशीच आपण बातचीत करूयात। बर्डेकर साहेब, तुम्ही अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला आहात, काय तुमची इमिजिएट रिॲक्शन आहे? बस देवाची कृपा, महाराष्ट्र शासन पाठीशी उभं राहिलं, केंद्र सरकार, आपले सगळे जणांच्या प्रेयर्स माझ्यासोबत होत्या, सुधाकर दादा, सुनील पाठीशी उभे होते। आय वॉज कॉन्फिडंट मी वापस येईल। तुम्ही बोडो अतिरेक्यांच्या तावडीत 81 दिवस होतात, कशा प्रकारचा अनुभव तुम्हाला आला? कारण तुम्ही तिकडे होतात, पण इकडे संपूर्ण महाराष्ट्र तुमची वाट पाहत होता, तुमच्या पाठीशी उभा होता, पण तुमचा तिथला अनुभव काय? अनुभव सुरुवातीला अत्यंत वाईट वाटायचं की आपण आपल्याच वाटायला का हे आलं म्हणून, पण जसजसे दिवस होत गेले त्यांची पण माया मला मिळाली, मलाही त्यांनी चांगलं ट्रीटमेंट दिली। कधी कधी भीती वाटायची काय करतील, कारण त्यांच्या नेहमीच क्रूरपणाच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या, पण जसजसे दिवस पालटत गेले असं वाटलं की आपण जिवंत जाऊ। तुम्ही फुलपाखराच्या संशोधनासाठी अरुणाचल प्रदेशला गेला होतात, कसं काय तुम्ही त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकलात? ते कल्पना नाही, रात्री आले ते लोक आणि मला त्यांनी प्रेसवाला म्हणून उचललं। खरं म्हणजे त्या गावाबद्दल लिहिणार आहेस का, मी गाव को मदत करने वाला आहे क्या, अशा टाईपचं त्यांनी मला नेलं त्यांनी तिथे। तुम्हाला त्यांनी पकडून नेल्यानंतर तुम्हाला कधी अनुभव हा पहिला आला की आपण बोडो अतिरेक्यांच्या तावडीत सापडलो आहोत? जाण्यापूर्वी तुम्हाला याची कल्पना होती का? हा नाही, मला लक्षात नाही आलं ही लोक कोण आहेत म्हणून, पण नंतर तिथे गेल्यावर लक्षात आलं की अरे हे तर बोडो अतिरेकी आहेत म्हणून। तुम्ही त्यांच्या तावडीत सापडलात, त्यानंतर तुमच्याशी त्यांचा जो व्यवहार होता, तुम्ही सांगता की त्या क्रूरतेच्या त्या गोष्टी करायच्या, नेमका कशा प्रकारचा अनुभव होता तो? माझ्याशी नाही नीट राहिले सगळे, काही कुठला त्रास वगैरे दिलेला नाही त्यांनी, मला काळजी घ्यायची, जेवायची, खायची, माझ्या पायाला जखमा झालेल्या होत्या त्याची पण त्यांनी काळजी घेतली, इंजेक्शन दिलं। तर तुम्हाला अशी कधी भीती वाटली नाही का की आपण जीवाशी खेळतोय किंवा हेही लोक आपल्या जीवाशी खेळतील म्हणून? हा, सुरुवातीला बरीच भीती वाटली मला, पण आता मी करू तरी काय शकत होतो, बस जगायचं नाही तर मरायचं। बोडो अतिरेक्यांच्या तावडीत असताना तुम्ही घरच्यांशी पहिल्यांदा कधी बोललात? मला घरचा नंबर कधीही द्यायचा नव्हता। माझी छोटी मुलगी आहे, मुलगा आहे, त्यांना ते धमकावतील असं मला सारखी भीती वाटते। खालचे लोक धमकावणार नाहीत, पण वरचे लोक धमकावतील। खरं तुम्हाला म्हणजे खरं सांगतो, मी 2 महिन्याच्या काळात मी घरी एकदा सुद्धा बोललो नाही। तुम्ही सुटका झाल्यानंतर ते घरच्यांशी बोललात? येस। आणि अजून तुम्ही त्यांना भेटायचे आहात? आज येत आहेत ते पुण्यावरनं। सर, तुम्ही त्यांच्या तावडीत होतात, पहिल्यांदा तुम्हाला असा आशेचा किरण दिसला की आपली सुटका होऊ शकते, कधी वाटलं? तेच लोक बोलायचे की अंकल तुम वापस जाओगे, चिंता मत करो, चिंता मत करो, ठीक ठाक घर जाओगे। तेव्हा मला वाटायचं की नाही ठीक आहे, इतके लोक बोलतायत तर काही करणार नाहीत आपल्याला, असं वाटायचं। त्यांनी तुम्हाला त्यांच्या आसाम मधल्या बेस कॅम्प मध्ये नेलं होतं बोडो अतिरेक्यांचा, कशा पद्धतीचा तो बेस कॅम्प होता किंवा ती लोक तरी कशी होती? ती 20ची आणि 26शीतली मुलं होती ती, असं बेस कॅम्प म्हणून नव्हता, कसा साधा कॅम्प वाटत होता, पण आर्म्स असल्यामुळे तो टेररिस्ट कॅम्प वाटत होता। महाराष्ट्र सरकारने तुमच्या सुटकेसाठी काही प्रयत्न केले? खूप प्रयत्न केले, सुधाकर दादा बोलतील त्याच्याबद्दल। नाही, पण तरी पण आम्हाला ज्या एक बातम्या येत आहेत की यामध्ये तुमच्या कुटुंबियांनी वाटाघाटी केल्या? नाही, हेच कुटुंबीय माझे, सुधाकर दादा। पण काही खंडणी सुद्धा तुम्ही बोडो अतिरेक्यांना दिली? मला काहीच कल्पना नाही त्या बाबतीत, बाहेर काय घडलं काहीच कल्पना नाही मला। आता तुम्ही तुमच्या घरच्यांशी पहिल्यांदा भेटणार आहात, कशा प्रकारचं एक्साइटमेंट तुम्हाला आहे, कारण तुम्ही मृत्यूच्या दाढेतून परत आलात? आय मिस्ड माय लिटल डॉटर मोस्ट। मी माझ्या लहान मुलीला मिस केलं असं विलास बर्डेकर म्हणतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश पडोलकरसह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई। आणि आता आपण पुढची बातमी बघूयात। कोकणातली बातमी आहे। कोकणात जमीन खचण्या